चीन ऐतिहासिक पाऊलखुणा व पर्यटन स्थळदर्शन याच्या दुसऱ्या भागात रसिकांचे मनपूर्वक स्वागत. क्वीन शी हुआंगनंतर हान राजवंशाने चीनवरती इसवी सन पूर्व 206 ते 220 या काळामध्ये राज्य केले. त्याच काळामध्ये त्यांनी रेशीम मार्ग सुरू केला आणि रेशमाची निर्यात जगभर वाढवली. हान राजवंशानंतर टांग आणि सोंग या राजवंशांनी चीनवरती राज्य केले. हा चीनचा सुवर्ण काळ होता. यामध्ये कला, साहित्य, व्यापार, तंत्रज्ञान याची खूप मोठी भरभराट झाली. याच काळामध्ये कागद, छपाई, कंपास याचे सुद्धा शोध लागून ते जगभर पसरले. 1271 ते 1368 मध्ये मंगोलांनी म्हणजेच युआन राजवंशाने चीनवरती राज्य केले. क्रूरतेबद्दल प्रसिद्ध असलेला मंगोलचा राजा म्हणजे चंगेज खान. त्याने विविध मंगोल जमाती आणि टोळ्यांना एकत्र केले. वेगवान घोडेस्वार, अचूक नेम घेणारे धनुर्धारी, शिस्तबद्ध सैन्य आणि कठोर नियम, त्याच्याबरोबरच असलेली हुशार रणनीती आणि निर्दयता ही त्याची बलस्थाने होत. या जोरावर त्याने चीनचा मोठा भाग, रशियाचा काही भाग, मध्य आशियातला भाग ज्याला ख्वारिश म्हणतात, यामध्ये उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण इत्यादी राज्य येतात. यावर त्याने राज्य केले. अत्यंत महान आणि क्रूर असा योद्धा असलेल्या चंगीज खानने शत्रूमध्ये मोठी भीती निर्माण करणारी युद्धे केली. खोटी माघार दाखवून पुन्हा हल्ले चढविले. सूड घेण्यासाठी शहरेच्या शहरे त्याने नष्ट केली. त्यावेळी त्याने माणसे आणि प्राणी सुद्धा मारले. नद्यांचे प्रवाह वळवून शहरे पाण्याखाली घालवली. अनेक लोकांना त्याने गुलाम केले. धक्कादायक व थरारक लढाया बघून अनेक शहरे त्याला शरण आली. चीनच्या भिंतीवरील दगलबाज अधिकाऱ्यांना त्याने लाच दिली आणि चीनवरती हल्ला केला. 1215 मध्ये त्याने बीजिंग जिंकले आणि तेथे प्रचंड विध्वंस केला. मंगोलिया आणि चीन यामध्ये अनेक युद्ध झालेले आहेत आणि चीन जिंकून युआन राजवंशाने तेथे राज्य केले. चेंगीज खानच्या नातवाकडे इटली व्हेनिसहून आलेला मार्को पोलो दूत म्हणून राहिला. तेथून त्याला इथपर्यंत येण्यासाठी 4 वर्षे लागलेली होती. त्याच्या वर्णनात मात्र चीनची भिंत, चहा पुराण किंवा स्त्रियांचे पाय बांधणे याचा उल्लेख नाही. अर्थात चलनी नोटांचा उल्लेख जरूर आहे आणि त्याने असेही लिहिले आहे की मी सर्व गोष्टी लिहिल्या असत्या तर लोकांनी मला थापाड्या म्हणले असते. सौंदर्याचे व प्रतिष्ठेचे खोटे प्रतीक मानली गेलेली क्रूर व त्रासदायक फूट बाइंडिंग म्हणजे लहान मुलींची पाय बांधण्याची प्रथा 10व्या ते 20व्या शतकापर्यंत चीनमध्ये होती. 4 ते 8 वर्षापर्यंतच्या मुलींचे पाय घट्ट बांधत आणि वाकवून लहान ठेवत असत. याला लोटस फीट किंवा कमळासारखे पाय असे म्हणत असत. याने सुंदरता व आकर्षकता वाढते असा समज होता. अशा सुंदर पायांना श्रीमंत नवरा मिळतो अशी त्यावेळी एक श्रद्धा होती. खूप वेदना, आयुष्यभर चालण्याचा त्रास, पायाची विकृती, अस्थिभंग आणि संसर्ग या सर्वांना मुलींना सामोरे जावे लागे. यात अनेकांचा मृत्यू सुद्धा ओढावत असे. मंगोल सम्राट चंगेज खान याचा मृत्यू 1227 मध्ये झाला असे मानले जाते. त्याच्या मृत्यूभोवती अनेक गूढ कथा असून त्याची कबर अद्याप सापडलेली नाही. युद्धात पकडले गेलेल्या राजकुमारीने त्याच्यावर स्वतःहून किंवा लोकांकरवी केलेला हल्ला किंवा घोड्यावरून पडून जखम झाल्यामुळे किंवा शत्रू व स्व सैनिकांकडून झालेला हल्ला, लोकांचा शाप, तळतळाट किंवा संसर्गजन्य आजार किंवा जखमेतील नंतर झालेला संसर्ग अशापैकी एखाद्या कारणाने मोहिमेवर असताना त्याचा मृत्यू झाला असे मानले जाते. मंगोल साम्राज्य बलाढ्य असल्याने
ही बातमी बाहेर येऊ दिली नाही व त्यासाठी त्याच्या अंत्ययात्रेतील सर्व लोकांनाही ठार मारले. त्याची कबर सापडू नये म्हणून त्याच्या कबरीवरून हजारो घोडे पळविले. मरते वेळेला चंगीझ खानने असे सांगितले की मी तुमच्यासाठी मोठे साम्राज्य जिंकले आहे, परंतु जग जिंकण्यासाठी माझे आयुष्य खूप लहान आहे, ते काम तुम्ही करावे. 1368 मध्ये चीनमध्ये मंगोल विरुद्ध मोठे बंड झाले आणि यामध्ये त्यांनी मंगोलियांना बाहेर हाकलून लावले. त्यानंतर चीनमध्ये सत्तेत आलेल्या मिंग या राजवंशाने अनेक समुद्र मोहिमा पार पाडल्या. त्यानंतर क्विंग राजवंशाला हा शेवटचा राजवंश ठरला. 17व्या शतकामध्ये किंग राजवंशाने मंगोलिया जिंकले आणि तिथे अनेक वर्ष राज्य केले. मंगोलियांचा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून भिंत मजबूत केली. 1911 मध्ये चीनमध्ये क्रांती झाली. त्यावेळी बाह्य मंगोल स्वतंत्र झाला, परंतु अंतर मंगोल हा चीनच्या ताब्यात राहिलेला आहे. जपान व चीनमध्ये काही युद्धे झालेली आहेत. 1894-95 साली कोरियावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जपानने चीनवर हल्ला केला आणि जपान जिंकले. त्यामध्ये जपानकडे कोरियाबरोबर तैवान या बेटाचा सुद्धा ताबा आला. 1931 साली जपानने मांचुरियावरही ताबा मिळवला. यानंतरच्या काळात चीनमध्ये मोठी अस्थिरता होती व नानजिंग ही चीनची राजधानी होती. 1937 साली चीनने नानजिंग या शहरावरती हल्ला केला आणि त्या ठिकाणी मोठे हत्याकांड झाले व लाखो लोक मारले गेले. 1937 साली सुरू झालेले युद्ध 1945 पर्यंत चाललेले होते. हा दुसऱ्या महायुद्धाचाच एक भाग होता, परंतु अमेरिकेने जपानवरती अणु हल्ला केल्यानंतर त्यात जपानचा पराभव झाला व जपान चीनमधून परत गेले. या सर्व हल्ल्यांमध्ये चीनचे प्रचंड आर्थिक आणि मानवी नुकसान झाले. गेल्या शतकात चीनमध्ये कल्पनातीत उलथापालथी झाल्या. चीन तळातून ढवळून निघाला, हादरला, बदलला व नंतर सावरला. 1927 ते 1949 हा चीनमधील गृहयुद्धाचा काळ होता. चायनीज नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी पार्टीचा नेता चियांग कै शेक व चायनीज कम्युनिस्ट पार्टीचा नेता माओ झेडांग यांच्यातील संघर्षाचा हा काळ. सम्राटांचा लहरी कारभार, जुलमी जमीनदार, त्यांच्याकडून गरिबांची होणारी पिळवणूक आणि उपासमार या पार्श्वभूमीवर माओने त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. समानतेचे तत्व स्वीकारून शेतकरी मजुरांची पाठराखण करून त्यांची एकजूट केली. जुलमी जमीनदार, सम्राट व लक्ष्मीपुत्र यांना माओने ठार मारले व मोठा वचक बसविला. त्यामुळे माओला जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 1934 ते 35 या दरम्यान राष्ट्रवादीने कम्युनिस्ट सैन्याला वेढा घातला. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी उंच पर्वत, नद्या, वाळवंटे अशा कठीण भौगोलिक परिस्थितीत शत्रूचे हल्ले होत असताना त्याला तोंड देत कमी अन्न पाणी, आजार, थकवा असतानाही संघर्ष चालू ठेवला. 1 लाख लोकातले काही हजारच फक्त जिवंत राहिले. हा इतिहासात लाँग मार्च म्हणून प्रसिद्ध आहे. 1949 साली लाँग मार्चची पूर्तता झाली व त्यांनी बीजिंग जिंकले आणि 1 ऑक्टोबर 1949 साली माओने चीनच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. 1849 साली जन्म झालेला माओ हा कम्युनिस्ट नेता व आधुनिक चीनचा संस्थापक होता. माओ हा कवी, फरडा वक्ता असून त्याचे संघटना कौशल्य वादातीत होते. त्याने जमीनदारी मोडून काढून शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप केले. माओ झेडांग हा प्रभावशाली परंतु वादग्रस्त नेता होता.
1949 साली त्याने चीनचे एकत्रीकरण केले आणि नव्याने स्थापना केली. जमिनींचे पुनर्वाटप केले. शिक्षण आणि साक्षरता याचा मोठा प्रसार केला. स्त्री पुरुष समानता करून स्त्रियांना त्याने अनेक हक्क दिले. बेअरफूट डॉक्टर ही संकल्पना पुढे आणून खेडेगावामध्ये आरोग्य सेवा पोचवली. त्यांनी औद्योगिकरणाची सुरुवात केली आणि चीनला आंतरराष्ट्रीय स्तरावरती ओळख दिली. माओने काही गंभीर चुकाही केल्या आणि या अपयशाचे दूरगामी परिणाम झाले. 1958 ते 62 यामध्ये ग्रेट लीप ही मोहीम त्याने साकारली. यामध्ये मोठे अपयश आले. एकत्र शेती करणे आणि पोलादाचे घरगुती उत्पादन करणे हा यावेळचा प्रयोग होता. त्यासाठी खोटे आकडे सांगितले गेले. त्यानंतर भयानक दुष्काळ पडला व त्यात सुमारे 5 कोटी लोक दगावले. इतिहासातील मानवनिर्मित हा मोठा दुष्काळ होता. यामुळे शेती, अर्थव्यवस्था दोन्ही कोसळले. ही माओची सर्वात मोठी आणि घातक चूक होती. आपला प्रभाव कमी होत आहे असे लक्षात आल्यानंतर माओने पुन्हा एकदा 1966 ते 76 या काळात सांस्कृतिक क्रांतीची घोषणा केली. त्यामुळे देशात अराजकता माजली. विरोधकांना संपवणे हा त्याचा मुख्य हेतू होता. शुद्ध कम्युनिस्ट विचारसरणी लोकांनी स्वीकारावी हा यामागे हेतू होता. त्यांनी विद्यार्थ्यांचे लाल सैन्य निर्माण केले. ते माओशी एकनिष्ठ होते. माओच्या सल्ल्याप्रमाणे शिक्षक आणि बुद्धिजीवी अधिकारी या सर्वांना सार्वजनिक मारहाण करून त्यांचा अपमान करण्यात आला. जुनी मंदिरे, संस्कृती, ग्रंथ हे नष्ट केले गेले. लाखो लोकांचा छळ करून त्यांना तुरुंगात डांबले. यामध्ये अनेक जण मृत्यू पावले आणि शिक्षण व्यवस्था कोसळली. चिमण्या व पक्षी धान्य खातात हे लक्षात आल्याने माओने पक्षी ठार करावेत असा आदेश दिला. त्यावेळी अनेक पक्ष्यांचा संहार झाला. परंतु त्यामुळे इतर पिकांना घातक ठरणाऱ्या जंतूंची मोठी वाढ झाली आणि शेतीचे मोठे नुकसानच झाले. माओने स्वतःभोवती व्यक्तिपूजेचे स्तंभ माजविले. त्याच्या विचारांचे लाल पुस्तक हे अंतिम सत्य आहे असे मानले गेले. त्याला विरोध करणारे देशद्रोही ठरविले गेले. त्यामुळे एकूण आर्थिक धोरणात अपयश, उत्पादन, शेती आणि उद्योग हे सर्व कोसळले. बुद्धिजीवींवर अत्याचार केले. सुरुवातीला माओने टीका करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले, परंतु या सर्व टीकाकारांवर भयंकर मोठी कारवाई केली गेली. मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आणि अर्थातच कोणालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते. आंतरराष्ट्रीय तणावामध्ये रशियाबरोबरचे ही चीनचे संबंध तुटले आणि चीन अलग पडला. माओला खुश करण्यासाठी अधिकारी चुकीची माहिती देत. त्यामुळे भीतीचे वातावरण होते आणि या सर्व गोष्टी वास्तवांपासून खूप दूर होत्या. गंभीर चुका करणारा माओ हा एक महान नेता होता. चीनमधील गृहयुद्धाच्या दरम्यान चीनवरती जपानचेही हल्ले होत होते. 1938 ते 1942 या कालावधीत सोलापूर येथील डॉक्टर कोटणीस हे जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी चीनमध्ये यानआन या भागामध्ये आलेले होते. याच भागात कम्युनिस्टांचे मुख्य केंद्र होते. शिजिया झुआंग व हेबई या भागात ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांनी चल रुग्णालय चालू केले. ते 24 ते 72 तास सलग काम करत व दररोज 100 ते 150 रुग्ण तपासून अनेकांवर शस्त्रक्रियाही करीत होते. मर्यादित साधने व औषधे असूनही त्यांनी बॉम्ब हल्ल्याचा धोक्याचा विचार न करता दुर्गम भागात जाऊन हजारोंचे प्राण वाचविले. माओने त्यांची सेवा लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रीय नायकाचा मान दिला. 1942 त्यांचे अतिश्रमाने निधन झाले. त्यांनी गो किंग लाव या परिचारिकेशी लग्न केले होते. तिचे 2010 मध्ये देहावसान झाले. त्यांचा मुलगा
यिन हुवा हा होय. या नावाचा अर्थ भारत चीन असा होतो. तोही लहानपणीच वारला. आता कोटणीस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिजियाझुआंग शहरामध्ये त्यांचा समाधी पुतळा, संग्रहालय व रुग्णालय उभे केले आहे. नॉर्थ चायना मार्टियर मेमोरियल सिमेट्री असे त्याचे नाव आहे आणि बीजिंग रेल्वे स्थानकावरून 2 तासात आपल्याला तेथे पोहोचता येते. माओने त्यांच्या कुटुंबियांना कृतज्ञतेचे पत्र लिहिलेले होते. कम्युनिस्ट राष्ट्रे असूनही रशिया व चीन या दोघांमध्ये युद्धे झालेली आहेत. कारण दोघांच्या विचारसरणीमध्ये सुद्धा फरक होता. 1969 साली रशिया व चीन संघर्ष झाला. यात हजारो सैनिक कामाला आले. त्यानंतर माओ आणि ब्रेझनेव यांच्यामध्ये राजकीय तणाव वाढला व रशियाने चीनमधून आपले अधिकारी बोलावून घेतले. शियान हे चीनच्या प्राचीन सभ्यतेचे हृदय आहे. येथे अनेक साम्राज्य उभी राहिली, व्यापार सुरू झाला आणि इतिहास आजही जिवंत आहे. याचा इतिहास सुमारे 3000 वर्षे जुना आहे. क्वीन, हान आणि टँग राजवंशाच्या काळातील हे राजधानीचे शहर. टँग राजवंशाच्या काळात हे समृद्ध शहर होते. सिल्क रोड म्हणजे रेशीम मार्गाला इथूनच सुरुवात होते आणि चीनमधील व्यापार जगभर पसरला. येथून जवळच टेराकोटा सैन्य हे जगप्रसिद्ध पुरातत्वीय स्थळ आहे. सुमारे 10 चौरस किलोमीटर असणारे हे जगातील पहिले आखीव रेखीव शहर होय. समांतर व काटकोनातील रस्ते हे आपले लक्ष वेधून घेतात. शी हुआंगदी सम्राटाने 1200 वर्षापूर्वी बांधलेली तटबंदी आणि चारी दिशांचे दरवाजे या गोष्टी आपल्याला जाताना दिसतात. तटबंदीमुळे त्या काळी या शहरालाही फोर्बिडन सिटी असे म्हणत असत. यामध्ये वेळोवेळी अनेक सम्राटांनी बांधकामात भर घातलेली आहे. हे शहर व संग्रहालय या गोष्टी माओचा साथीदार चौवेनलाय याने रेड गार्डच्या विध्वंसापासून वाचवल्या म्हणून आपल्याला आज त्या बघता येतात. या शहरातील बेल टॉवर हा पूर्वी गावाबाहेर होता, तो आता आतमध्ये आणलेला आहे. याच्या भोवती उंच इमारती बांधण्यासाठी बंदी आहे. या बेल टॉवरवर गेल्यानंतर शियान शहर पाहण्याचा आनंद घेता येतो. येथे मोठी पितळी घंटा असून पूर्वी त्यावर पहारा होता. शत्रू आल्याची सूचना देण्यासाठी ही घंटा वाजवण्यात येत असे. शियानमध्येच माओ विरोधी राष्ट्रवादी नेता चियांग कै शेक याला पकडले होते. मात्र चौवेनलायने मध्यस्थी करून त्याला फाशी न देता मोठ्या दंडावर त्याची सुटका केली आणि मोठा खजिना घेऊन तो तैवान येथे पळाला. शियान येथे एक नृत्य नाटिकाही बघता आली. रेशीम मार्गासंदर्भात संवाद, नृत्य, गाणी, प्राचीन पारंपरिक संगीत यामध्ये टँग काळातील पोशाख असणारे कलाकार यांनी सादर केलेला हा खेळ सुंदर होता. दुसऱ्या दिवशी आम्ही शियानपासून 40 किलोमीटर दूर असलेल्या टेराकोटा सैन्य बघण्यासाठी गेलो. वाटेत क्वीन शी हुआंगच्या समाधीचे ठिकाण आहे, मात्र ते बघता येत नाही. याचा 4D शो आम्हाला पाहता आला. यात अनेक वर्षे बांधकाम चाललेला मोठा राजवाडा, धन संपत्ती, खजिना, महाल, सापळे, विषारी वायू, विषारी बाण यासारख्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. हा खेळ आवर्जून पाहावा. टेराकोटाला भेट देण्यापूर्वी आपण एका संग्रहालयाला भेट देतो. सैनिक कसे बनविले जात होते व अन्य कलाकुसरींच्या वस्तू येथे आपल्याला पाहता येतात. येथे दुपारचे शाकाहारी चीनी जेवणही चांगले होते. वाहनतळापासून टेराकोटापर्यंत बरेच चालावे लागते. चीनमध्ये अनेक ठिकाणी पारपत्र दाखवावे लागते, ते नेहमी जवळ ठेवावे. टेराकोटा येथे आपण 3 ठिकाणी भेटी देतो. पहिल्या ठिकाणी युद्धाला सज्ज असावे असे सुमारे 6 फूट उंचीचे सैनिक, अधिकारी, शस्त्रे, घोडदळ, रथ इत्यादी पाहता येतात. येथे खोलवर उत्खननात हे सर्व मांडलेले आहे आणि या ठिकाणी
चहूबाजूने फिरता येते. येथे रांगा आणि मोठी गर्दी असते. पुढील 2 ठिकाणी उत्खनन सुरू असून त्यातही वरील गोष्टी पाहता येतात. वाटेत अनेक ठिकाणी दुकानांमध्ये छोटे मातीचे सैनिक विक्रीसाठी ठेवलेले आहेत. टेराकोटाचे भूमिगत सैन्य बघून आपण शियान शहराकडे प्रयाण करतो. येथे केंद्रबिंदू असलेला व 1384 मध्ये मिंग राजवंश काळात बांधलेला बेल टॉवर आहे. येथून चारी बाजूला रस्ते जातात. ही इमारत सुमारे 36 मीटर उंच असून दगड आणि लाकडामध्ये बांधलेली आहे. याच्या छतावर सुंदर कलाकुसर आहे. आत संग्रहालय आहे. याच्या समोरच ड्रम टॉवर असून येथे पूर्वी ढोल वाजविला जात असे. या परिसरात बागा आणि मोकळ्या अशा पर्यटन जागा असून येथे गर्दी असते. रात्री बेल टॉवर व परिसरातील रोषणाई छान असते. येथील भागात सायंकाळी नृत्य चालू असते. अनेक चीनी युवक युवती येथे पारंपरिक पोशाखामध्ये दिसले. बेल टॉवरच्या बरोबरीनेच शियान शहराभोवती असलेली तटबंदी आपल्याला बघता येते. ही अजूनही मजबूत आणि बघण्यासारखी आहे. या तटावर त्या काळी सैनिकांसाठीचे असलेले मनोरेही दिसतात. येथे आपण दुसऱ्या भागाला स्वल्पविराम देऊन पुढील तिसऱ्या भागाकडे वळूया. धन्यवाद. टेराकोटा म्युझियम एका बाजूला आपण बघतोय आणि या ठिकाणची काही सैनिकांची डोकी आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी दिसतं असं आणि बाकी सैनिक उत्खननातून काढलेले आहेत. हे या ठिकाणी व्यवस्थित बसवलेले आहेत आणि ही पलीकडची गॅलरी खूप मोठी गर्दी असते आणि बाजूनं आपण बघतोय हे या ठिकाणी मगाशी आपण पाहिलं होतं. हे समोर सगळं सैनिक दिसतात आणि मागं अजून खोदकाम चालू आहे. The wall in Beijing is very not good for traffic. It's not good for the city. They smashed the wall. They damaged the wall in Beijing. They put the wall into the mosque. That's quite pity. In Xi'an, this one was the only one completely survived, complete from the other side. But you need to through the bridge. Through the bridge in old times, through the bridge to go in and it out. In the evening, they leave the bridge, so people are saved inside. People ask me why there's so many towers. Because it was very important. It was a strategic point. What happened to the enemy if they attacked the